जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही महा टी टी परीक्षामध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर वेळ न व्हायला आता चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे 1996 क्रमांक दिलेला आहे. मित्रांनो, इथून पाठीमागे काही प्रश्न घेण्यात आलेले आहे. जे कोणाला ते प्रश्न पाहायचे असेल त्यांनी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते प्रश्न पाहू शकतात किंवा हा नंबरवर व्हॉट्सअप करा, तुम्हाला प्लेलिस्ट भेटून जाईल. 70 66 19 32 38. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, एखादा प्रदेश जर तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला असेल तर त्या प्रदेशाला असे म्हणतात, डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? तीन बाजूने त्याला पाणी आहे आणि एक बाजूने जमीन आहे, तर त्या प्रदेशाला काय म्हणतात? द्वीपकल्प प्रदेश असे म्हणतात. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. बेट हा प्रदेश कसा असतं? चारी बाजूनी त्याला पाणी असते बेटला. द्वीपकल्पला काय? तीन बाजूनी पाणी आणि एक बाजूनी जमीन, त्याला द्वीपकल्प म्हणतात. आणि आखात या प्रदेश कसा असतं? तर तीन बाजूनी जमीन असते आणि एका बाजूने त्याला पाणी लागलेलं असतं. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार जगाच्या किती टक्के लोक भारतात राहतात? तर त्याचं उत्तर आहे 17.5%. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग नाही? महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग नसलेला कोणता आहे? मित्रांनो, नीट प्रश्न वाचा, पर्याय पण वाचा. तर याचा करेक्ट आन्सर असेल पश्चिम महाराष्ट्र. हा नाही, हा पश्चिम महाराष्ट्र काय आहे? प्रादेशिक विभाग आहे. प्रशासकीय विभाग किती आहे महाराष्ट्राचे? 6 आणि प्रादेशिक विभाग हे 5 आहे. पुढचा प्रश्न, खालील पर्यायापैकी रेखावृत्त वैशिष्ट्य कोणते? रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते आहे पर्यायामधले? तर ते काय आहे? याचं उत्तर लांबी समान. रेखा उत्तरचे कसे असते? लांबी समान असते. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, मध्य प्रदेश सीमेला लागणारा महाराष्ट्राचा जिल्हा गट कोणता आहे ते सांगायचं. सलग लागणारा जिल्हा कोणता आहे? तर ते आहे धुळे आणि बुलढाणा. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, पृथ्वीचे अंतर्भागामध्ये डॅश व डॅश खनिज आढळतात. पृथ्वीचे अंतर्गर्भामध्ये डॅश व डॅश खनिज आढळतात. कोणते खनिज असतात? तर ते असते निकेल व लोह. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याला एकूण किती घटक राज्याची सीमा लागलेली आहे? महाराष्ट्राला राज्याला लागणारे एकूण किती घटक राज्य आहे ज्याची सीमा लागत आहे महाराष्ट्र राज्याला? तर तसे एकूण 6 राज्य आहे. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. कोणते कोणते आहे? तर गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, तेलंगणा आहे, कर्नाटक आहे आणि गोवा. पुढचा प्रश्न, भारतातील प्रमुख कोळसा क्षेत्र व त्याची संबंधित राज्ये यांचे योग्य जोड्या लावा. तर नेवेली तामिळनाडू हा बरोबर आहे. कामठी महाराष्ट्र हा पण बरोबर आहे. अंकलेश्वर गुजरात हा पण बरोबर आहे. पलान राजस्थान हा पण बरोबर आहे. तर याचा करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक 4 अ ब क ड योग्य आहे. पुढचा प्रश्न, उष्ण आणि थंड प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात डॅश निर्माण होते. त्या भागात काय निर्माण होते? तर दाट धुके हे निर्माण होते. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारतातील राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे ते सांगायचं आहे. सर्वात मोठे राज्य कोणते आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात? तर ते आहे राजस्थान. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. मित्रांनो, महाराष्ट्र हा 3ऱ्या क्रमांकावर येतो. मित्रांनो, दुसरा क्रमांक कोणता राज्य आहे ते सांगा कमेंट करून. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या कोणत्या भागात ग्रॅनाइट खडक आढळतात?
ग्रॅनाइट खडक कोणत्या भागात आढळतो महाराष्ट्रामध्ये? तर तो आहे पूर्व महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, 2 सलग अक्षवृत्तामध्ये मधील पृथ्वीच्या पृष्ठावरील अंतर साधारणपणे किती किलोमीटर असते? किती किलोमीटर असते अक्षवृत्त 2 सलग ह्याच्यामध्ये? तर ते असते 111 किलोमीटर. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता? महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता आहे? तर हरियाल हा महाराष्ट्र राज्य पक्षी आहे. त्यालाच काय म्हणतात? हिरवे कबूतर. पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची भौगोलिक क्षेत्रफळ भारताच्या डॅश चौरस किलोमीटर असून डॅश टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? तर तो आहे 3,07,713 चौरस किलोमीटर असून भारताचे किती टक्के आहे? तर ते 9.36 एवढं टक्के आहे. पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर असेल. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण दररोज एक व्हिडिओ घेऊन येत आहोत. थँक्यू सो मच.